ह्या घटनेमुळे आग्रावासी काय किंवा मराठे काय, चर्चा ही रंगलीच. आपा, आपने सुना? दक्कन से सिवा आया था आज दरबार में. हाँ, मैंने सुना. दरबार में उसने बड़ा हल्ला मचाया, खिताब ठुकरा दी, हुजूर के बिना खुशुमत किए नजराना ठुकरा दिया, बिना पूछे वहां से चला गया. नामुराद कहीं का. लई अपमान केला आपल्या राजाचं, पण माग उभं केलं. जास्त हरवलं ते यांच्या पुढं, आणि त्यांचं पोड कौतुक नाही तर काय. मग कसं बरं वाटेल. अरे हाय खाल्ली आणि आजारी पडलं राजा जास्त. म्हणून तर नजर कैदेत ठेवलं म्हणे. ये शिवाजी के बारे में जो सुना था मैंने, ये तो वैसा नहीं लग रहा मुझे. मैंने सुना था जादूगर है वो, कहीं से भी आता है, कहीं से भी चला जाता है, गायब हो जाता है, हाला आसमान से उतरता है. कैसा जादूगर आपा. हुजूर की डर से बीमार पड़ा है, अपनी सेना को भी भेज दिया. मिठाई बंटवारा है गरीबों में. लगता है यहीं पे दफन होके रहेगा. आपलं राज लई हुशार बघ. आईला त्या औरंग्याला बी कळलं नाही राज कुठं गायब झालं आणि शंभू महाराज कुठे गेलं. वय रे, मिठाईच्या पेटाऱ्यातच केलं म्हणे. शंभू महाराजनी तर आधीच पाठवलं आणि आता मला मसा म्हणा बोंबलं. राज म्हणजे राजच आहे. हातातून रेती निसटावी तसं अलगत निसटलं बघ. आणि आपली लोक बी वाचवली, दान धर्म बी केला, अख्खा देश पालथा घालून सुखरूप पोचलं गड्यावर. देवच पावला बघ. यो असे गनिमी काव्यानं लढतात आणि आपल्याला इथंच पुरण चढायला लागतं. बोला